अचानकच माझ्या सासरीहून फोन आला की 5 मिनिटाच्या आत लवकर जेवढं अर्जंट येता येईल तेवढं अर्जंट गावात आहे. मी नेमकं कशासाठी बोलवलं होतं ते बघा. इथं झाली होती दुपार आणि शिवांश आज लवकर झोपला होता, झोपेतून उठला होता, तर त्याच्यासाठी बनवलं होतं मी उपमा. तो खाल्ल्यानंतर तो खेळत होता आणि आज आमच्या कोंबड्या सगळ्या विकल्या, तुम्हाला माहितीच आहे. बाकी बाहेर 50 ठेवल्या त्या आमच्यासाठी अंडे वगैरे खाण्यासाठी. आणि आज मी खूप दिवसानंतर स्वयंपाक करत होते. मी ॲज युजली रोज करत नाही स्वयंपाक, मम्मी करत असते. तर ते पण माझ्या नशिबात नव्हतं. पीठ तिंबून झालं की चव्हाण साहेब पळतच आले आणि म्हणले 1 मिनिटाच्या आत आवर. मी काहीच आवरलं नाही, फक्त ड्रेस चेंज केला बिकॉज मी टी-शर्ट घातलेलं होतं आणि गावात जायचं होतं, गावातल्या माझ्या घरी म्हणजे सासरी. तर हे बघा सनसेट व्हायला होता. आम्ही तेव्हा चाललो होतो आणि एवढ्या फास्ट गेलो होतो आम्ही गावात गाडीवर, कारण कॉल आला होता अर्जंट आमच्या घरी. आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू आहे, तर त्याचे कथा सांगणारे महाराज आलेले होते. आमच्या बंकरस्वामी मठातले महाराज आलेले होते, तर त्यांच्यासाठी घरी जेवायला केलं होतं. तर ते व्हिडिओ बघतात, तर ते म्हटले की ते तुमचेच भाऊ आहेत का? तर ते म्हटले हो. तर मग त्याच्यासाठी आम्ही दर्शन घ्यायला, पाया पडायला आणि भेटायला गेलो होतो त्यांना. मग फोटो वगैरे काढला, दर्शन घेतलं त्या महाराजांचं. आणि उद्या आमचा सप्ताह पण आहे आमच्या गावामध्ये, तर हे महाराजांना कथा सांगणार आहेत आमच्या सप्त्यामध्ये. तर रोज म्हणजे सप्ताह सुरू आहे आता बऱ्याच दिवसापासून. तर त्यांचं बघा इथं रांगोळी वगैरे काढली होती. ॲक्च्युली मी गेलेले नव्हते, मला माहिती पण नव्हतं घरी, पण अचानक फोन आला आणि गेले. मग वापस आले मी घरी येऊन, परत सासरी इकडं माहेरी. नंतर पोळ्या बनवल्या त्या पीठ तिंबून ठेवलेल्या. आणि शिवांशचे पप्पा वेट करत होते कधी जेवायला होते. मी शिवांशसाठीच लवकर स्वयंपाक करत होते, कारण त्याला लवकर झोपतो आणि मग उपाशी झोपायला नको तो, मग रात्री खूप त्याला भूक लागन म्हणून. तर आम्ही लवकरच स्वयंपाक करायचा ठरवलं आहे आत्तापासून. म्हणजे रोज जसा तो जेवण करायला रात्रीचं तेव्हापासून. त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय.